आणि बातमी आहे थंडी संदर्भात। महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी सध्या थंडी जाणवू लागली आहे। काही ठिकाणी पारा 10 अंशांच्या देखील खाली गेलाय। पुणे आणि मुंबई देखील आता गारठली आहे। विशेष म्हणजे इतर वेळी घामाच्या धारांनी बेजार होणाऱ्या मुंबईकरांना गेल्या काही दिवसांपासून थंडी अनुभवायला मिळते आहे। मुंबईतील तापमान 15 पेक्षा कमी झालंय, तर थंडीची लाट म्हणता येईल असं हवामान तज्ञ सुषमा नायर यांनी सांगितलंय। मुंबईमध्ये तापमान 16 डिग्री सेल्सिअस पर्यंत घसरलेलं होतं आणि ही तापमानाची नीचांकी गेल्या मागच्या 10 वर्षांपासूनची ही सर्वात खालची नीचांकी होती। आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत हवामान तज्ञ सुषमा मॅडम जी आहेत। NDTV मध्ये स्वागत। नीचांकीवरती तापमान गेलेलं होतं 16 डिग्री सेल्सिअसमध्ये आणि आपण बघतोय की पहाटेच्या वेळेला मोठा उकाडा हा मुंबईकरांना जाणवतोय। काय सांगाल याबद्दल? हे 10 वर्षात सबसे कम था 16.2, पण ह्याला थंडीचा लाट नाही म्हणणार। थंडीचा लाट डिक्लेअर करायला आमच्याकडे एक क्रायटेरिया आहे। जे हिली इनलँड स्टेशन्स आहे तिथे तुमचं मिनिमम टेम्परेचर 10च्या खाली आणि सामान्यपेक्षा जे आम्ही सांगतात ना डिपार्चर फ्रॉम नॉर्मल ते 4.5 आणि वरचा असेल तर आम्ही दोघं कंडिशन सॅटिस्फाय झालं तर आम्ही थंडीचा लाट म्हणतो। आणि मुंबईसारखा जे तटीय शहर आहे तिथे टेम्परेचर शुड बी मिनिमम टेम्परेचर शुड बी बिलो 15 आणि जे डिपार्चर आहे तुमचं सामान्यपेक्षा जे डिपार्चर आहे टेम्परेचरचं ते 4.5 आणि वर असायला पाहिजे। तर हे सगळं बघितलं तर गेल्या 3-4 दिवसात उत्तर मध्य महाराष्ट्रामध्ये थंडीचा लाट होता, पण मुंबईमध्ये आम्ही थंडीचा लाट नाही म्हणणार, पण टेम्परेचर्स वर बिलो नॉर्मल। अच्छा, उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट आली आहे, मुंबई वगैरे मध्ये येण्याची शक्यता आहे का पुढच्या काही दिवसात? द प्रॉबेबिलिटी इज व्हेरी लो, कारण साधारण असं 15च्या खाली टेम्परेचर येत नाही आहे आमच्याकडे। तर आपण सो इट इज बिलो नॉर्मल। आणि ह्याचं पण एक कारण आहे, आपल्याकडे जे वारे होते द सरफेस विंड्स ते उत्तरेकडून येत होते आणि उत्तरेकडून येणारे जे वारे आहे तिथं तुमचं टेम्परेचर कमी आहे आणि तुमचं जे द वॉटर मॉइश्चर कंटेंट ना ते एकदम ड्राय होतं वारे। बट येणाऱ्या दिवसात उद्यापासून हळूहळू मिनिमम टेम्परेचर वाढणार आहे आणि दॅट ऑल्सो बिकॉज ऑफ द डायरेक्शन ऑफ विंड। आता जे विंड डायरेक्शन असेल ते एक सिस्टम झाला आहे ना बे ऑफ बेंगॉलमध्ये, म्हणून आपल्या प्रदेशात आय मीन ओव्हर आवर रिजन जे वारे आहे ते पूर्वीकडून येणारे वारे आहे, ईस्टर्ली विंड्स, आणि दॅट विल बी मॉइस्ट ऑल्सो। तो तुम्हाला थोडंसं ढगाळ वातावरण दिसायला मिळेल आणि दिस विल इन्क्रीज द मिनिमम टेम्परेचर। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। आपल्यासोबत होत्या हवामान तज्ञ सुषमा नायरजी आणि त्यांनी आपल्याशी बातचीत केलेली आहे। कॅमेरा पर्सन गौरव नाईकसह निवृत्ती गणकवार, NDTV मराठी, मुंबई।